तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एमपीएससी फॅक्टरीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत तब्बल 60 ते 65 हजार पगार असणारं एक महत्त्वाचं पद आहे, जे आता नुकतंच तुम्हाला गट क मध्ये समाविष्ट झालेलं आहे, जाहिरातीमध्ये आलेलं आहे. त्याचं नाव आहे उद्योग निरीक्षक. मित्रांनो, गट क जरी असेल तर लक्षात ठेवायचं, याला खूप जास्त चांगल्या सुविधा आहेत, चांगला पगार आहे, चांगलं वेतन आहे. आणि लक्षात ठेवा, जेव्हा आपण फॉर्म भरत असतो तेव्हा त्या पदाबद्दल तुम्हाला माहिती करून घेणं अपेक्षित आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर नावाचं पद आहे, अत्यंत महत्वाचं आहे. सध्या गट क मध्ये यासाठी जाहिरात निघालेली आहे. आपण सविस्तर व्हिडिओ बघूया. मित्रांनो, यामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे तर पात्रता कशी असते किंवा कुठले विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे, सर आमचं सायन्समध्ये हे झालेलं आम्ही फॉर्म भरू शकतो का, सर आमचं कॉमर्स झालेलं आम्ही फॉर्म भरू शकतो का. सविस्तर तुम्हाला या ठिकाणी माहिती मिळणार आहे. प्रमोशन कसं असतं, कोणत्या प्रकारची परीक्षा द्यावी लागते, बदल्या असतात का, सुट्ट्या कशा होतात, आपण सगळ्या गोष्टी पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर आमच्या सोबत जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर आता सदरच्या संयुक्त गट क साठी व आगामी ज्या आपल्या परीक्षा आहेत त्यांच्या पूर्व आणि मुख्यसाठी आपण सध्या बॅच लॉन्च केलेली आहे. आपली एकलव्य बॅच पाहू शकता महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍप्लिकेशनला. सविस्तर त्या ठिकाणी आपण एक लेक्चर फ्री मध्ये दिलेला आहे. फ्री लेक्चर्स पहा. जर आवडल्यास तुम्ही बॅच घेऊ शकता. कोणत्याही प्रकारचा जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल, अडचण असेल तर या दिलेल्या क्रमांकाला संपर्क साधा. आता मित्रांनो, आपण पाहूया की आपल्या सध्या या गट क जी आता सध्या संयुक्त गट कचा जाहिरात निघालेली आहे, त्याची शेवटची डेट आहे मित्रांनो 17 जुलै. अजून सुद्धा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घेतला नसेल तर फॉर्म भरून घ्या, कारण 17 जुलैच्या नंतर डेट वाढेल की नाही हे आयोग सांगेल, पण तोपर्यंत आपण फॉर्म भरून घेतलेला बरा. आता यामध्ये बघा, उद्योग निरीक्षक नावाचं पद आहे. म्हणजेच काय, याला आपण म्हणतो इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर. लक्षात ठेवायचं. तर याचा विभाग कोणता असतो, साहजिकच आहे उद्योग निरीक्षक असल्यामुळं उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग. लक्षात ठेवायचं, यासाठी सध्या 9 पद असणार आहेत. आयोगानं सांगितल्याप्रमाणे पूर्व परीक्षेचा निकाल लागेपर्यंत जागा वाढ होऊ शकतात, संवर्ग वाढ होऊ शकतात, काही होऊ शकतं. त्यामुळे आता ज्यांनी अजून फॉर्म भरून घेतला नसेल त्यांनी पटकन फॉर्म भरून घ्यायचा आहे. पण यासाठी त्यांनी सांगितल्याप्रमाणे 9 ज्या जागा आहेत त्याचं आपण सविस्तर विश्लेषण करूया की या ज्या 9 जागा आहेत त्या कोणत्या कोणत्या ठिकाणी वाटलेल्या आहेत, किंवा त्याला आपण काय म्हणू, आरक्षणामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी गेलेल्या आहेत. तर आता आपण इथे पाहूया. बघा, एकूण पदसंख्या पाहायला गेलं, बघा एकूण 9 आहेत, पण 9चं पूर्ण विश्लेषण केलं तर लक्षात ठेवायचं, अनुसूचित जातीसाठी 2 आहेत, मुलांसाठी 1, महिलेसाठी 1. ओके. विमुक्त जाती ज्या असतील अ मध्ये त्यासाठी मुलांसाठी 1च जागा राखीव आहे. भटक्या जमाती असतील ब क ड कुठली जागा नाहीये. इतर मागासवर्गीय जी आहेत लक्षात ठेवायचं, त्यासाठी 3 जागा आहेत. 2 ओपन साठी, त्याला आपण ओपनच म्हणूया असं, आणि 1 महिलांसाठी. त्यानंतर ज्या विमुक्त मागास प्रवर्ग आहेत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 जागा आहेत, आणि इकडे सुद्धा 1 जागा शिल्लक आहे म्हणजे ओपन साठी. सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय जे आहेत लक्षात ठेवायचं, म्हणजे एससीबीसी, त्यासाठी 1च जागा आहे. आणि एकूण आरक्षित पदे ही 8 झालीत. अराखीव ओपनला 1च आहे. अशी टोटल 9 पद आहेत. म्हणजे 9 पदांसाठी ही भरती निघलेली आहे. पण मी अजूनही सांगतोय की आगामी काळामध्ये जागा वाढ होऊ शकतात, आणि मग त्यावेळी तारांबळ उडण्यापेक्षा आता आपण यामध्ये सविस्तर गोष्टी करूया की 9 जरी जागा असतील तरी आपल्याला यामध्ये काही महत्वाची पात्रता आहे का, विशिष्ट काही डिग्री लागते का, आपण सविस्तर बघायचं आहे. आता पहा मित्रांनो, पात्रतेमध्ये आयोगाने सांगितल्याप्रमाणे 1 ऑक्टोबर 2026 हा तुमचं वय गणण्याचा दिनांक असेल. लक्षात ठेवायचं, 1 ऑक्टोबर 2026 अत्यंत महत्वाचं आहे. हे त्यांनी जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे. आता किमान पात्रता पाहायला गेलं, ही वयोमर्यादा आहे, वयोमर्यादेची पात्रता आहे. तर किमान पात्रता पाहायला गेलं तर कमीत कमी वय जे आहे ते 19 पूर्ण पाहिजे. ठीक आहे. म्हणजे 19च्या आधी जे विद्यार्थी असतील त्यांना कुठल्याही प्रकारची या ठिकाणी व्हॅलिडिटी येणार नाही, त्यांना एलिजिबल दाखवणार नाही. भले तुमच्याकडे डिग्री असेल, काही असेल, डिप्लोमा असेल, पण जर 19 वर्ष पूर्ण नसेल तुम्हाला इथे फॉर्म भरता येत नाही. क्लिअर. आता जर मी कमाल बघितलं, कमाल म्हणजे सर्वात जास्त, किमान म्हणजे कमीत कमी, कमाल म्हणजे जास्तीत जास्त, तर हे झालं सगळ्यांना 19 सगळ्यांनाच लागू आहे किमान. अमागास जे असतील, मागासवर्गीय आहेत, अनाथ आहेत किंवा अधुग म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अशा सगळं बघा. अमागास 38 आहे, मागासवर्गीय असतील, इतर अनाथ असतील, अधुग असतील, त्यांना 43 आहे मॅक्सिमम. म्हणजे ओपनवाल्यांना सगळ्यांना 38 आहे. 5 वर्ष एक्स्ट्रा घ्या, ते मागासवर्गीयांना सगळं लागू होऊन जातं. क्लिअर. जर खेळाडू असतील त्यांना जास्तीत जास्त 43 आहे. माजी सैनिक असतील त्यांच्यासाठी 43 प्लस त्यांचा सेवेचा कालावधी आणि पुन्हा 3 वर्ष आहे, म्हणजे खूप जास्त वर्ष होतात, पण त्यांनी तसं सूट दिलेली आहे. आणि दिव्यांग जर असतील तर त्यांना 45 वर्षाचं मॅक्सिमम एज दिलेलं आहे. म्हणजे कमीत कमी 19 असेल आणि जास्तीत जास्त अमागास 38 आणि इतरांना 43. हे लक्षात ठेवायचं. बाकी मग आपापलं बघू शकता. हे झालं तुमचं वयोमर्यादा. त्यानंतर जो पुढचा घटक आहे तो आहे शारीरिक पात्रता.
आता काही काय ज्या वर्दीच्या पोस्ट आहेत, म्हणजे दुय्यम निरीक्षक असेल, एक्साईज असेल, किंवा सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक असेल, किंवा PSI असेल, अशा वेगवेगळ्या गट ब आणि गट अ किंवा गट क मध्ये पोस्ट असतील, ज्यांना वर्दी असेल, ज्यांना फील्ड वर्क आहे, अशांना शारीरिक पात्रता दिलेली आहे. पण उद्योग निरीक्षक नावाचं पद आहे, याला कुठलीही शारीरिक पात्रता नाही. शारीरिक पात्रता म्हणजेच काय, तर मुलांसाठी आणि मुलींसाठी, म्हणजे पुरुष आणि महिला असतील त्यासाठी एखादी उंची लागते, छातीचं काही असेल मोजमाप किंवा वजनाचं मोजमाप असेल, अशा गोष्टी दिल्या जातात. पण उद्योग निरीक्षकला कोणतीही शारीरिक पात्रता अटीची गरज नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचं, क्लिअर करायचं, कुठल्याही पात्रतेची गरज नाही, शारीरिक वगैरे नॉर्मल कुणी फॉर्म भरू शकतो. आता कुणी म्हणण्यापेक्षा मी असं म्हणतो, शैक्षणिक अर्हता जास्त महत्वाची आहे आणि आयोगानं त्यांच्या जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या सविस्तर बघायचं आहे. आता शैक्षणिक अर्हता म्हणजे काय बघा. विद्यार्थ्यांना पहिल्यांदा प्रश्न हा पडतो की अर्हता म्हणजे काय. अर्हता म्हणजे पात्रताच, त्याला आपण काय म्हणणार, एज्युकेशनल क्वालिफिकेशन. आता लक्षात ठेवायचं, सरसकट गट क मध्ये अशी काही पदं आहेत ज्यांना फक्त पदवी लागते, बरोबर. अशी काही पदं आहेत ज्यांना पदवी पाहिजे पण पदवीमध्ये ठराविक डिग्र्या चालतील. अजून एक असं पद आहे ज्याला पदवी पण लागते पण टायपिंग पण सर्टिफिकेट पाहिजे. म्हणजे लक्षात ठेवायचं, प्रत्येकाचा आपापला जो काही क्वालिफिकेशनचा पार्ट आहे थोडासा वेगळा असणार आहे. आता उद्योग निरीक्षकाला काय सांगितलेलं आहे, शैक्षणिक अर्हता म्हणजे आयोगाने सांगितल्याप्रमाणे बघा, उद्योग निरीक्षक गट क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्यता केलेली अर्हता. उद्योग निरीक्षक गट हे जर मी सोडलं, बाकी सगळ्या पदांसाठी पदवी पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. ती पण मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी पाहिजे किंवा पदवी समतुल्य असं जाहीर केलं असेल ते सुद्धा चालतं. आता महत्वाचं बघा, उद्योग निरीक्षक गट क संवर्गाकरिता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील. हे दोन मुद्दे खूप जास्त महत्वाचे आहेत, लक्षात ठेवायचं. बघा, संविधिक विद्यापीठाची अभियांत्रिकी मधील, बघा म्हणजे इंजिनिअरिंग, बघा क्लिअर करतो, आत्ताच लक्ष द्यायचं सगळ्यांनी. इंजिनिअरिंग असेल, अभियांत्रिकी काय सांगितलेलं आहे ब्रॅकेटमध्ये वाचा. स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटाशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषया व्यतिरिक्त. आता एवढं सगळं एकदम वाक्य वाचलं की काहीच कळत नाही, तुम्हाला मी सिंपल फोडून सांगतो. त्यांनी काय सांगितलेलं आहे, इंजिनिअरिंग मध्ये सिव्हिल, त्याच्यानंतर टाउन प्लॅनिंग आणि आर्किटेक्चर ह्या डिग्र्या सोडून, म्हणजे ज्यांचं बी सिव्हिल असेल, ज्यांचं बी आर्क असेल, ज्यांचं टाउन प्लॅनिंग मध्ये काही कोर्स असेल, पदवी असेल, त्यांना या ठिकाणी अर्ज करता येणार नाही. कारण काय सांगितलेलं आहे, काय दिलेलं आहे इथं, विषया व्यतिरिक्त, बरोबर. म्हणजे हे विद्यार्थी इंजिनिअरिंग जनरल कुठलं पण चालेल, बी एन्व्हायरमेंट चालेल, बी हायड्रोलॉजिकल चालेल, मेकॅनिकल कुठलेही घ्या, सिव्हिल चालणार नाही किंवा नगर रचनावाले चालणार नाहीत किंवा वास्तुविशारद जे आहेत, आर्किटेक्चर मध्ये जे आहेत, ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे वास्तुविद्येमध्ये ते अप्लाय करू शकणार नाहीत. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे इथं ह्या प्रकारच्या डिग्र्या येणार नाहीत. कुठल्या कुठल्या, सिव्हिल, टाउन प्लॅनिंग आणि आर्किटेक्चर. बाकी इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी डिग्र्या चालतात. त्याचबरोबर किंवा सांगितलेलं आहे, किंवा म्हणजे काय, तर दोघा तिघापैकी एक गोष्ट असेल. म्हणजे आता बघा, ज्यांचं जनरल इंजिनिअरिंग झालेलं आहे, बी मेकॅनिकल, बी प्रोडक्शन, बी एन्व्हायरमेंट, कुठलाही फॉर्म भरू शकतात हे विद्यार्थी सोडून, सिव्हिलवाले वगैरे, ठीक आहे. किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका. आता पदविका म्हणजे काय, पदविका म्हणजे डिप्लोमा. ज्यांचा डिप्लोमा, बघा ज्यांचा टेक्नॉलॉजीमध्ये कुठल्या एका कोर्समध्ये डिप्लोमा झाला असेल त्यांना पण फॉर्म भरता येतो. त्याचबरोबर किंवा म्हणजे काय, इंजिनिअरिंग, सिव्हिल वगैरे सोडून किंवा टेक्नॉलॉजी मधील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील संविधिक विद्यापीठाची पदवी. आता इथं सगळ्यात मोठा घोळ आहे, बघा लक्ष द्या. बऱ्याच जणांना वाटतं की सर आमचं फार्मसी झालेलं आहे आणि फार्मसी म्हणजे जवळपास सायन्सचाच भाग आहे. पण जेव्हा तुम्ही तुमचं क्वालिफिकेशन टाकाल तर तुम्हाला इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरसाठी नॉट एलिजिबल असं दाखवत असेल फॉर्म भरताना. त्याचं कारण बघा, आता लक्षात ठेवायचं, आयोगाने याचा अर्थ काय घेतलेला आहे, विज्ञान शाखा, विज्ञान शाखेतील संविधिक विद्यापीठाची पदवी. आता विज्ञान शाखेच्या पदव्या कुठल्या आहेत, ज्या ज्या BSc वरनं आहेत त्या बऱ्यापैकी सगळ्या पदव्या इथे लागू होतात. आता मला सांगा, बीकॉम वाले, आर्ट्स वाले, BA वाले असतील, बी फार्मसी वाले असतील किंवा अजून कोणी वेगळं असेल, त्यांना या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाही. फार्मसीवाल्या विद्यार्थ्यांचा एक प्रश्न असा होता की सर आम्ही विज्ञान विषयातलेच आहोत, पण आयोगाने त्याचा काय दर्जा घेतलेला आहे, विज्ञान शाखेतील संविधिक विद्यापीठाची पदवी. म्हणजेच काय, तुमच्याकडे BSc, बॅचलर ऑफ सायन्स अशी जी पदवी आपली असते त्यामधल्या काही पदवी तुम्हाला इथे लागू होणार आहेत. बरं, आता ज्यांचं ऍग्रिकल्चर असेल किंवा अजून कुठले असतील त्यांना सुद्धा नॉट एलिजिबल दाखवत असेल तर मला असं वाटते
जर तुम्हाला कुठलीही बीएससी पदवी तुम्ही इथे टाकली असेल, क्वालिफिकेशन मध्ये अप्लाय करत असाल, एलिजिबल दाखवत असेल, ती पदवी आयोगानं गृहीत धरलेली आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. आता काय काय विद्यार्थी त्यांचं बीटेक एन्व्हायरमेंट सायन्स झालेलं आहे, फूड टेक्नॉलॉजी झालेलं आहे, त्यांना विद्यार्थ्यांना काय काय वेळा दाखवत असेल, पण फार्मसी असेल, कॉमर्स असेल, यांना कुठल्याही ठिकाणी आता सध्या नॉट म्हणजे एलिजिबल दाखवत नाही. त्यांना तिथं रेड मार्क येतो अप्लाय करताना, नॉट एलिजिबल. त्यामुळे आपापलं बघून घ्या. जनरल सांगतो, बीएससी वाले असतील यातले काही विद्यार्थी पात्र होतात, त्याचबरोबर इंजिनिअरिंग वाले असतील किंवा टेक्नॉलॉजी डिप्लोमा वाले असतील ते सुद्धा पात्र होतात. पण इंजिनिअरिंग मध्ये टाउन प्लॅनिंग असेल, आर्किटेक्चर असेल, सिव्हिल असेल, त्यांना वगळता, त्यांना सोडून बाकी विद्यार्थी पात्र होणार आहेत. म्हणजे बघा, शैक्षणिक अर्हता खूप किचकट आहे. म्हणून फॉर्म भरत असताना तुमचं क्वालिफिकेशन व्यवस्थित टाका. जर क्वालिफिकेशन व्यवस्थित टाकलं नाही तर पुढे नॉट एलिजिबल असा एक तुम्हाला तिथं सिम्बॉल दिसू शकतो. म्हणून सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, व्यवस्थित वाचून घेत चला. आता दुसरं अजून काय दिलेलं आहे आयोगानं, मराठी भाषा ज्ञान आवश्यक आहे 100%. शेवटच्या वर्षाचे उमेदवार पूर्व परीक्षेस पात्र पण मुख्यसाठी अर्ज करेपर्यंत अंतिम परीक्षा उत्तीर्ण. आता हा एक विद्यार्थ्याच्या मनामध्ये खूप मोठा प्रश्न असतो की सर आम्ही लास्ट इयरला आहोत, आम्ही शेवटच्या वर्षाला आहोत, सर आता आमची पुढच्या वर्षी डिग्री होणार आहे. म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय की जे जे शैक्षणिक अर्हतेमध्ये येतात आणि ज्यांचं सध्या लास्ट इयर चालू असेल, फक्त आयोगाचं काय म्हणणं आहे बघा. आयोगाचं म्हणणं आहे तुम्ही शेवटच्या जर वर्षास आता तुम्ही असाल तर तुम्हाला तिथं फॉर्म भरताना इथं बघा असे दोन ऑप्शन येतात, एक तर पास्ट आहे आणि एक तर अपियर्ड आहे. पास्ट म्हणजे तुमची डिग्री पूर्ण झालेली आहे, तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे, तुम्हाला क्रमांक वगैरे सगळं टाकावं लागेल. अपियर्ड म्हणजे काय, तर तुम्ही सध्या पुढच्या काही वेळामध्ये म्हणजे तुम्ही सध्या अपियर करत आहात, तुम्ही लवकरच डिग्री पूर्ण करणार आहात. मला सांगा, डिग्री पूर्ण केली नसेल तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल का? नाही. पण आयोगानं पुन्हा सांगितलेलं आहे की तुम्ही आता फॉर्म भरू शकता, कशामध्ये, अपियर सेक्शन मध्ये. बघा लक्ष द्या, जे शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी आहेत त्यांनी लक्ष व्यवस्थित द्यायचं. तर ते आता फॉर्म भरू शकतात, पण पुढे सांगितलेलं आहे मुख्यसाठी अर्ज करेपर्यंत अंतिम परीक्षा उत्तीर्ण पाहिजे. आता साधारण बघा, आयोगानं आधीच सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे, सध्या 27 सप्टेंबर पासून ह्या ज्या गट कच्या परीक्षा आहेत ह्या ऑनलाईनच होणार असं आयोगाने सांगितलेलं आहे. ऑनलाईन ऑफलाईन मोठ्या मोठ्या स्केलवर गोष्टी चालू आहेत. आम्ही सुद्धा जास्त प्रयत्न करतोय की ऑफलाईन परीक्षाच व्हावी. पण सध्या आपण जाहिरातीनुसार विचार करूया की आयोगानं सांगितल्याप्रमाणे समजा जर मुख्य परीक्षा शक्यतो जानेवारीच्या आसपास झाली, समजा मी जस्ट एक्झाम्पल सांगतोय, तर त्यांनी तुम्हाला लास्ट डेट दिली असेल फॉर्म भरायची मुख्य परीक्षेची. जे जे विद्यार्थी पूर्व परीक्षा पात्र होतात, आता जे शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी असतील त्यांनी फॉर्म भरला, पूर्व परीक्षा दिली, जर त्यांनी पास केलं तर लक्षात ठेवायचं मुख्य परीक्षेपर्यंत तुम्हाला मुख्यचा अर्ज करेपर्यंत तुमच्याकडे ते प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. म्हणजेच काय, तुम्ही परीक्षा उत्तीर्ण करणं आवश्यक आहे. क्लिअर झालं? कारण का तुम्हाला त्यावेळी मात्र प्रमाणपत्र नंबर टाकावा लागेल, त्याचं तुम्हाला व्यवस्थित तारीख पण टाकावी लागेल, जे काय असेल. त्यामुळे आता क्लिअर करा, जर तुम्हाला हे होत असेल तर अपियर करा, कारण होणार नसेल तर फक्त तुम्ही आता अपियर करू शकता, फॉर्म भरू शकता. पण जर तुम्ही उद्या पूर्व परीक्षा क्लिअर झाला, तुम्हाला मुख्यला अप्लाय करता येणार नाही, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे ह्या गोष्टी क्लिअर करा. शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी जे शेवटच्या वर्षाला आहेत ते सुद्धा इथं पात्र आहेत किंवा फॉर्म भरू शकतात. आता पुढचा आहे पगार. आता पगार जसं मी सुरुवातीला म्हणलं जवळपास 60 ते 65 हजार. मात्र विद्यार्थ्याच्या मनामध्ये हा प्रश्न असतो, सर तुम्ही 60 पण नाही म्हणला आणि 65 पण नाही म्हणला, असं का बरं? आता लक्षात ठेवा, त्याचं कारण आहे बघा मित्रांनो. लक्षात ठेवायचं, इथं जे आपलं उद्योग निरीक्षक, आता हे सगळे गट क मधले संवर्ग आहेत, यामध्ये सगळ्यात जास्त पगार हा ए मिळाला असतो, लक्षात ठेवा. पण जर मी थोडं विश्लेषण केलं तर आता आपण सध्या काय करतोय, तर आता आपण सध्या ह्या उद्योग निरीक्षकची काही जी आता माहिती बघत आहोत. त्या त्यांनी काय सांगितलंय बघा, उद्योग निरीक्षक म्हणजे उद्योग संचालनालय अंतर्गत वेतन किती आहे बघा, हे मॅट्रिक्स असतं, बँड असतो, वेतन स्तर S13 स्केल आहे. आता S13 स्केल म्हणजे किती, 35,400 ते 1,12,400. आता इथे विद्यार्थी बघून लय खुश होतात, सर काय भारी पगार आहे, 1,12,000. 1,12,000 पगार कलेक्टरला पण मिळत नाही, हे लक्षात ठेवायचं. हा वेतन स्तर आहे. जेव्हा तुम्ही शासकीय कुठल्या एका नोकरीमध्ये काम कराल त्याचे पे बँड, त्याचे स्केल निश्चित असतात. S6 पासून 7 कुठलाही S1 पासून पण असतं. जे जे मोठ्या दर्जाची पदं आहेत त्यांना S17, S18, क्लास 1 खूप गॅजेटेड मोठे असतील, S22-23 पर्यंत पण पगार जातो. प्रत्येकाचा आपल्याला बँड ठरलेला असतो. आता लक्षात ठेवायचं, हा 35,400 इथून तुमचा पुढे पगार चालू होणार आहे. म्हणजेच काय, तुम्हाला याच्यापेक्षा ऍडिशनल काही गोष्टी मिळतील. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जे जे भत्ते लागू होतात, तुम्ही सध्या जिल्ह्यामध्ये काम करताय बघा, याचा अर्थ काय होतो, तुमचा जो पगार असेल तो याच्यामध्ये मिळणार आहे.
तुम्ही जर प्रमोशन म्हणजे ह्या पदासाठी S13 साठी तुम्हाला मॅक्सिमम इतका पगार मिळणार 1,12,000. समजा तुम्ही 5-6 वर्ष काम केलं, 7-8 वर्ष काम केलं, तुमचा पगार वाढला पाहिजे. म्हणजेच काय, तुम्हाला एवढा पण नाही मिळणार सुरुवातीला आणि एवढा पण नाही मिळणार. तर लक्षात ठेवायचं, जो इन हँड जे विद्यार्थी आपले सध्या कार्यरत आहेत उद्योग निरीक्षक म्हणून, त्यांच्याकडे माहिती मिळालेली आहे की जर याच्यारे म्हणजे जर हाऊस रेंटल अलाउन्स पकडला, इतर महागाई भत्ते, डिअरनेस अलाउन्स पकडला, इतर जर आपण भत्ते बघितले तर लक्षात ठेवायचं, जो इनहँड स्केल आहे, इनहँड जर आपण पाहायला गेलं तर जवळपास मी ऍव्हरेज घेतो 60,000च्या आसपास या ठिकाणी सॅलरी मिळते. 59,775 असं आहे, पण मी जनरली 60,000 पकडतो. म्हणजेच काय, जवळपास 25,000चे भत्ते एक्स्ट्रा मिळतात. आता बघा, 60,000 जरी तुम्हाला सॅलरी असेल, तुम्हाला ती सॅलरी पूर्ण मिळत नाही. कारण का, बरेचसे कटिंग असतात, बरेचसे काही पगार म्हणजे तुमचा जवळपास काही पगार कट होतो. 7,000 पगार कटिंग झाला. जो तुमचा इन हँड असतो हा जवळपास तुम्हाला 52च्या आसपास मिळणार आहे. आता लक्षात ठेवा, मी मगाशी उच्चार केला रेंटलचा, तर एक 2-3 वर्षापूर्वी जर पॉलिसी बघायला गेली, रेंटलसाठी 6,700 ते 6,800 पण रेंटल असायचा. रेंटल डिपेंड कर तुमचा जिल्हा कोणता आहे. जर तुमचा जिल्हा खूप मोठ्या शहराचा असेल, मेट्रो शहराचा असेल, तुम्हाला त्याचा अलाउन्स जास्त मिळतो. जर थोडासा ग्रामीण भाग आहे, तुम्हाला थोडा रेंटल त्याचा कमी मिळतो. म्हणजे लक्षात ठेवायचं, रेंटलनुसार तुमचा पगार कमी जास्त होणार आहे. पण 60,000च्या आसपास मी ऍव्हरेज पकडतो, 60,000च्या आसपास तुम्हाला एवढी सॅलरी मिळते. लक्षात ठेवायचं, ना 35 ना 1,12,000. हे लक्षात ठेवा, खूप जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे, पगार क्लिअर झाला, एवढा पगार लक्षात ठेवायचा. भत्ते जसं तुम्ही सर्व्हिस जॉईन करता, तुम्हाला खूप जास्त प्रकारचे भत्ते मिळत जातात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे आहे प्रमोशन आणि बदल्या. तर मी पहिला प्रमोशन बद्दल सांगतो. आता लक्षात ठेवायचं मित्रांनो, उद्योग निरीक्षक ही जी पोस्ट आहे उद्योग संचलनाच्या अंतर्गत येते आणि सगळं नियंत्रण आणि जे काही नियामक मंडळ आहे हेच काम करतं. आता सांगितल्याप्रमाणे बघा, 35,400 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते, म्हणजे या 35,400ला तुमचे बरेचसे भत्ते ऍड होणार आहेत. असे भत्ते सगळे घेऊन जवळपास 60,000च्या आसपास सॅलरी जाते. आता 60,000 म्हणजे बरोबर 60,000 नव्हे, कुठेतरी कमी जास्त होऊ शकणार आहे, पण लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं कुठं आहे, काय आहे, तर तुमचं काम. आता उद्योग निरीक्षक हे पद आहे जे गट क मध्ये येतं, ज्याला आपण काय म्हणतो इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर. तुमचं काम काय असणार आहे सांगा मला. नावात काय आहे, उद्योग, पुन्हा पुढे काय आहे, निरीक्षक. म्हणजे लक्षात ठेवायचं, राज्य शासनाच्या उद्योग संचालनालयाच्या महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयात आता नियुक्ती किंवा तुमचं जे काम असेल ते लक्षात ठेवायचं, जिल्ह्याच्या अंतर्गत जे उद्योग भवन असतं, प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या सरकारी महत्वाची काही भवन आहेत त्यामध्ये उद्योग भवन पण आहे. आणि त्या उद्योग भवनाचं काम काय आहे, जिल्हे आणि इतर जे तालुके आहेत त्यामध्ये शासनाच्या ज्या उद्योगाच्या योजना आहेत त्या संदर्भात सगळ्यांना थोडंफार जाणीव करून देणं किंवा त्याच्याबद्दल थोडंफार त्याची व्याप्ती करणं, लोकांपर्यंत अवेअरनेस करणं. लक्षात ठेवायचं, म्हणजेच काय, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये उद्योग भवन असणार आहे आणि ही पोस्टिंग जिल्ह्याच्या कार्यालयामध्ये असते. लक्षात ठेवायचं, कुठंतरी असं गावात किंवा असं खेड्यात मिळत नाही, जिल्ह्याच्या कार्यालयामध्ये असते. लक्षात ठेवायचं. आता उच्च पदावर पदोन्नतीच्या संधी, म्हणजे साधी गोष्ट आहे बघा, लक्ष द्यायचं. आता तुमचं पद म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही जेव्हा उद्योग निरीक्षक म्हणून सिलेक्ट व्हाल, बरोबर. आता उद्योग निरीक्षक नावाचं पद आहे, हे उद्योग निरीक्षक नावाचं पद गट क दर्जाचं आहे, बरोबर. मग याचं प्रमोशन काय होतं, तर लक्षात ठेवायचं, सुरुवातीला जेव्हा तुम्हाला साधा एखादं शहर मिळतं, नॉर्मल शहर मिळतं, तुम्हाला उद्योग निरीक्षक हे पोस्ट मिळणार. मग 5-6 वर्ष झाले, शक्यतो 7 ते 8 वर्षाला तुमचं प्रोबेशन, वरचं प्रोबेशन चालू होतं. म्हणजेच काय, तुम्हाला प्रमोशन मिळणार आहे. लक्षात ठेवा, उद्योग निरीक्षकचं वरचं प्रमोशन असेल ते म्हणजे उद्योग अधिकारी, म्हणजे इंडस्ट्रियल ऑफिसर, त्याला आपण काय म्हणतो, आयो. हे लक्षात ठेवायचं, हे गट ब पद आहे दर्जाचं. आता याच्यामध्ये पुन्हा काय प्रोसिजर असतात, 3 वर्ष झाल्यावर, 4 वर्ष झाल्यावर तुम्हाला कदाचित वरिष्ठ उद्योग निरीक्षक दर्जा दिला जाईल, काही प्रॉब्लेम नाहीये. ते पण गट कचं असतं, पण जरा स्केल जास्त होतं. वरिष्ठ उद्योग निरीक्षक याच्यावरती होतं. पण प्रमोशन एक्झॅक्ट बघितलं तर या पदापासून काही वर्षानंतर, शक्यतो 7 ते 8 वर्षानंतर उद्योग अधिकारी म्हणजेच काय, इंडस्ट्रियल ऑफिसर नावाचं पद असतं. हे गट बचं पद आहे आणि याची भरती बघा, तुम्ही इथून प्रमोशन करू शकता 7-8 वर्षामध्ये. पण तसं डिरेक्टली पाहायला गेलं तर हे राज्यसेवेतलं राजपत्रित पद आहे. गट बच आहे पण राजपत्रित. लक्षात ठेवायचं, राजपत्रित सेवेमध्ये 2 प्रकारची पदं असतात, गट अ आणि गट ब. मग हे गट ब दर्जाचं आहे, पण राज्यसेवेमधलं राजपत्रित दर्जाचं आहे. लक्षात ठेवायचं, याचं प्रमोशन इथं होणार आहे. आता याच्यानंतर अगेन जवळपास 10 ते 11 वर्षांनंतर, 9 ते 10 वर्षांनंतर एक मोठं पद येतं, ते म्हणजे लक्षात ठेवायचं मित्रांनो, उद्योग सहाय्यक संचालक, असिस्टंट डिरेक्टर किंवा त्याच्यावरती उद्योग उपसंचालक. आता ही जी पदं मित्रांनो आहेत,
ही गट अ मधली पदं आहेत. राज्यसेवेतनं, राजपात्रित सेवेतनं ही गट अ पदं भरली जातात. म्हणजे बघा मोठी संधी आहे. इथून आपण या ठिकाणी म्हणजे जवळपास पुढे 15 वर्षांनी गॅझेटेड तुम्हाला क्लास 1 होता येतं गट अ मध्ये, किंवा तुम्हाला गॅझेटेड क्लास 2 इथं गट म मध्ये जाता येईल 7 ते 8 वर्षानंतर. म्हणजे हे तुम्हाला स्किल लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारचे तुम्हाला प्रमोशन असणार आहे. आता जेव्हा तुमचं प्रमोशन होणार तेव्हा कामाची व्याप्ती वाढणार. माझं महत्वाचं काय आहे की जेव्हा तुम्ही या प्रकारच्या गोष्टी करता तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे उद्योग निरीक्षकाचं कार्य काय असतं. आता ते कार्य आपण वगैरे बघूया. पण आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न असतो की सर आम्हाला बदल्याबद्दल सांगा, ह्याच्या बदल्या कशा होतात. ओके, आता लक्षात ठेवा मित्रांनो की तुम्ही एका जिल्ह्यामध्ये सध्या एका जिल्ह्यामध्ये कार्य करत आहात. तुमचा हुद्दा आहे उद्योग निरीक्षक. ठीक आहे. आता मी काय म्हणलं, महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये शक्यतो उद्योग भवन आहेच, बरोबर. किंवा महाराष्ट्र शासनानं काहीतरी कुठल्या तरी डिपार्टमेंटला ते कार्य दिलेले असतात. आता फॉर एक्झाम्पल कामगार विभाग आहे, खाणकर्म विभाग आहे, तसा उद्योग पण आहे. ज्या ठिकाणी उद्योग नसेल असे वेगळे डिपार्टमेंट महाराष्ट्र शासनाने केलेले आहेत. आता बदल्या कशा होतात बघा. शक्यतो जे टेक्निकल डिपार्टमेंट्स आहेत ज्यामध्ये उद्योगाप्रती किंवा उद्योगासंदर्भात मोठ्या मोठ्या स्केलच्या गोष्टी होतात अशा ठिकाणी तुम्हाला निरीक्षणाचं कार्य देणार आहेत. म्हणजे काय, जिल्हा टू जिल्हा तुमची बदली असेल. ओव्हरऑल महाराष्ट्राचा विचार केला तर तुम्हाला कुठलाही जिल्हा असेल, जालना असेल, इथला पश्चिम महाराष्ट्रामधला कोल्हापूर असेल, पुणे असेल, सातारा सांगली असेल, किंवा तिकडला कोकण मधला मुंबई असेल त्या साईडचा, तिकडं विदर्भामधला कुठला एखादा असेल, कुठंही तुमची बदली होऊ शकते. पण लक्षात ठेवायचं ज्या ठिकाणी बदली होणार तुम्हाला त्या जिल्ह्याअंतर्गत ज्या ज्या कुठल्या शासकीय उद्योगाच्या योजना आहेत त्याचं निरीक्षण करणं, अहवाल देणं, ह्या गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत. बदल्या कशा होणार आहेत लक्षात ठेवायचं. जिल्हा टू जिल्हा बदल्या होतात. त्याचबरोबर जे शासनाचे महत्वाचे विभाग आहेत तुम्हाला त्या विभागामध्ये सुद्धा उद्योग निरीक्षक या कार्य पदासाठी तुम्हाला त्या ठिकाणी डेप्युटेशनला पाठवू शकतात. म्हणजेच काय, बदली होताना तुमचं आधीचं कार्य पण केलेलं महत्वाचं असणार आहे. जेव्हा तुम्ही वरच्या बदलीकडे जाता तुम्ही खाली बऱ्यापैकी चांगलं काम करणं गरजेचं आहे. मग लक्षात ठेवायचं जिल्हा टू जिल्हा बदली पूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू आहे. आणि प्रमोशन कसं आहे, उद्योग निरीक्षक, उद्योग अधिकारी, गॅजेटेड क्लास 2 म्हणजे गट ब मध्ये आला, त्याच्यावरती उद्योग उपसंचालक लक्षात ठेवायचं, तर आपण काय म्हणतो DDI, डेप्युटी डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज लक्षात ठेवायचे, मोठं पद आहे. आणि हे गट अ मधलं आहे आणि गॅजेटेड पद आहे जे रायसेवेतनं भरलं जातं. लक्षात ठेवायचं. सो हे लक्षात ठेवा महत्वाचं. तुम्हाला मी प्रमोशन आणि बदल्या दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता सुट्टीचं तुम्हाला एक विद्यार्थी मनामध्ये खूप जास्त मोठा प्रश्न असतो, सर आम्ही काय तर करणार, आम्ही सिलेक्ट झाल्यावर काय करू. आता लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचं सुट्टीमध्ये आता ही पहिली पोस्ट जी आहे ही उद्योग निरीक्षक आहे, याला कुठल्या प्रकारची वर्दी नाहीये. हे कुठला जास्त फील्ड वर्क बऱ्यापैकी असणार आहे, तुम्हाला वेगळ्या ठिकाणी जाऊन व्हिजिट करावी लागेल. पण ही कुठली त्याला आपण काय म्हणतो युनिफॉर्मची पोस्ट नाहीये. आणि जर युनिफॉर्म पोस्ट नसेल तर लक्षात ठेवा तुम्हाला बऱ्यापैकी नॉर्मल काम असणार आहेत. म्हणजेच काय, शासनानं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला शनिवार रविवार फॉर एक्झाम्पल तुमचा 5 डेज प्रॉपर वर्किंग असेल, 5 दिवसांचा आठवडा असेल, 2 दिवस शनिवार त्याचबरोबर रविवार तुमच्या सुट्ट्या असतील. ज्या आपल्या साप्ताहिक सुट्ट्या लागतात त्या बऱ्यापैकी डिपार्टमेंटला शनिवार रविवारचा जो रूल आहे तो लागू केलेला आहे. आता लक्षात ठेवायचं महत्वाचं काय आहे, तर सुट्ट्या तर ह्या झाल्याच, ह्या तुमच्या वीकली झाल्या, किंवा शनिवारी कधी तुम्हाला बाहेर बोलवतील फील्ड वर्कसाठी, बऱ्याच ठिकाणी व्हिजिट करावे लागतात. शासनाच्या बऱ्याच ठिकाणी मोठे मोठे सोहळे असतात, समारंभ असतात, तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागतं. तुम्हाला उद्योग विभागाकडनं स्वतःला रिप्रेझेंट करावं सुद्धा लागतं. लक्षात ठेवायचं. किंवा बऱ्याच वेळा असे काही कक्ष आहेत, असे काही केंद्र आहेत, तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन तुमच्या जिल्ह्याबद्दल काही गोष्टी सांगाव्या लागतात. की बाबा चला मी जालना जिल्ह्याचा प्रतिनिधी आहे उद्योगामधला, मी उद्योग निरीक्षक आहे, तर आमच्या जिल्ह्यामध्ये ह्या गोष्टी सध्या मिळत आहेत. कुठल्या उद्योगामध्ये लक्षात ठेवायचं. ठीक आहे. शनिवार वगैरे रविवार हे पकडा, हे नॉर्मल आहे. आता इतर सुट्ट्या कुठल्या असतात लक्षात ठेवायचं, तर एक असतं तुम्ही ऍप्लिकेशन करून केलेली अर्जी सुट्टी, दुसरी असते तुमची कॅज्युअल सुट्टी, आपण म्हणतो CL कॅज्युअल लिव्ह म्हणतो, तिसरी असते मेडिकल लिव्ह. ठीक आहे. मग CL असेल, AL असेल, ML असेल, RL असेल, अशा भरपूर तुम्हाला सुट्ट्या मिळतात. लक्षात ठेवायचं. एका वर्षामध्ये पाहायला गेलं तर एकूण जर सुट्ट्या पकडल्या या रविवार शनिवार सोडाच, मेडिकल लिव्ह पाहिली किंवा कॅज्युअल लिव्ह पाहिली, तर लक्षात ठेवायचं एका पूर्ण वर्षामध्ये मॅक्सिमम तुम्ही 60 दिवस कोणतीही रजा घेऊ शकता. मॅक्सिमम. खूपच मोठा सिरियस इश्यू असेल तर तुम्हाला तुमच्या वरिष्ठाची परमिशन घ्यावी लागते, उद्योग विभाग तुम्हाला एखादी परमिशन घ्यावी लागते, तुम्ही त्याला अर्ज करू शकता. पण शक्यतो तुमच्या कुठल्याही प्रकारच्या अर्जित असतील, शिल्लकच्या असतील, मेडिकल असतील तर तुम्हाला 60 दिवसापर्यंत लिव्ह मिळतात. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. 60च्या वरती जायचं असेल तर थोडीशी मोठी परवानगी घ्यावी लागते. म्हणजेच काय, सुट्ट्याबद्दल क्लिअर झालेला आहे. आता ज्या ज्या महिला या ठिकाणी येणार आहेत बघा, महिलांसाठी पण मोठी संधी आहे.
कारण इथं तुम्हाला फील्डवर थोडंसं कमी आहे, मी फील्ड बद्दल तुम्हाला सांगणार आहे. पण बऱ्याचशा वेळा ज्या प्रेग्नन्सी नंतर आणि आधी सुट्ट्या असतात म्हणजे मॅट्रिमोनीच्या असतात, लक्षात ठेवायचं त्या खूप जास्त महत्वाच्या आहेत. आणि जवळपास पाहायला गेलं तर आता शासनाने या ठिकाणी सुद्धा 6 जे आपण म्हणतो ना की 6 आठवडे वगैरे, तर लक्षात ठेवा आता टोटल पाहायला गेलं अप्रॉक्सिमेटली 5 ते 6 महिने तुम्हाला पूर्ण पेड लिव्ह मिळतात शासनाकडनं गव्हर्नमेंटमध्ये. म्हणजेच काय तर महिलांसाठी सुद्धा इथे विशेष संधी आहे. अभ्यास चांगला करून ठीक आहे, आता जागा कमी आहेत पण भविष्यामध्ये जर जागा वाढल्या थोडं ताकद जास्त लावायची. कारण का आपल्या पुढे बघायचं सुद्धा आहे परीक्षा योजना काय आहे, परीक्षा कशी घेतली जाते, पूर्व असेल, मुख्य असेल किंवा अजून काय असेल, मुलाखत असते का, मी तुम्हाला सविस्तर सांगेन. तर सुट्ट्याबद्दल ही माहिती करून घ्या की येस वीकली ऑफ असतो, त्याचबरोबर अशा प्रकारे सुट्ट्या मिळतात. इमर्जन्सी तुम्हाला सुट्ट्या असतात, लक्षात ठेवायचं काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आता कार्य आणि अधिकार काय आहेत, म्हणजे जो व्यक्ती उद्योग निरीक्षक म्हणून सिलेक्ट होईल त्याचे अधिकार, त्याचे कार्य काय आहेत बघा. आता लक्षात ठेवायचं मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे उद्योग भवन आहे म्हणजेच काय प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शासनाच्या योजना चालू असतात, बरोबर. आणि या योजना कुठल्या असणार आहेत, उद्योग संदर्भात. म्हणजेच काय जर प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठल्याही एका व्यक्तीला, एखाद्या फर्मला, एखाद्या संस्थेला उद्योग स्थापन करायचा असेल, म्हणजे त्याला आपण कशामध्ये आणूया बघा, लघु असेल, मध्यम असेल किंवा मोठा असेल, कुठलाही उद्योग, जरासं मोठ्याला थोडेसे क्रायटेरिया वेगळे आहेत, पण लघु मध्यम असतील, लहान प्रकारचे उद्योग असतील किंवा जे आजारी उद्योग आहेत, जे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत किंवा असे कुठल्या प्रकारचे उद्योग असतील, त्यासाठी लक्षात ठेवा या उद्योग निरीक्षकाचं काम काय असतं. जर नवीन उद्योग स्थापन करायचे असतील तर त्या संदर्भात परवान्यांची छाननी करणे खूप जास्त महत्वाचं आहे, बरोबर. त्यानंतर बऱ्याच वेळा परवाने येतात, परवाने द्यावे लागतात. आणि जर एखाद्या उद्योग म्हणजे एखाद्या संस्थेने उद्योग स्थापन केला किंवा कोणी उद्योग स्थापन केला तर ते कामकाज कसं चालू आहे त्याचं पूर्णपणे निरीक्षण करणे, की बाबा त्याची मानकं चांगली आहेत का. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्या उद्योगामध्ये जे जे कार्यरत कामगार आहेत त्या कामगारांचं पूर्णपणे बघा, कामगार पण इथं आलेला आहे, कामगार निरीक्षकाचं काम पण हेच असतं. पण लक्षात ठेवायचं कामगार विभाग आणि उद्योग विभाग बऱ्यापैकी एकमेकाला थोडंसं साधर्म्य करून काम करत असतात, म्हणजे नियंत्रणाचं काम करत असतात. लक्षात ठेवायचं निरीक्षणाची कामं आहेत, काही महत्वाची कामगार संदर्भात मानकं आहेत. उद्योगांनी काही काही महत्वाची मानकं तयार केलेली असतात. जर उद्योगानं कोणत्या प्रकारचं जर उल्लंघन केलं कायद्याचं, बरेचसे कायद्याच्यामध्ये असणार आहेत उद्योगामध्ये, तर निरीक्षक आणि त्याचा वरचा अधिकारी म्हणजे कुठला उद्योग अधिकारी दोघंही मोठ्या स्केलला काम करू शकतात. म्हणजे लक्षात ठेवायचं परवान्याची छाननी करणे असेल, लायसन्स संदर्भात काही गोष्टी असतील, निरीक्षणाचे काही टप्पे असतील, एखादा उद्योग कामगार संदर्भात व्यवस्थित काम करतोय का, मानकं व्यवस्थित फॉलो करतोय का, नियम किंवा ऍक्ट नुसार काम करतोय का, हे सगळं पाहावं लागेल. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं त्या जिल्ह्यामध्ये ज्या कुठल्या शासनाच्या योजना आहेत. आता लक्षात ठेवा शासनानं काय केलेलं आहे, यासाठी मैत्री नावाचं एक पोर्टल लॉन्च केलेलं आहे, लक्षात ठेवायचं उद्योगासाठी. हा तुम्हाला एक प्रकारचा जीकेचा पण प्रश्न आहे. ओके, लक्षात ठेवा याचं फुल फॉर्म काय आहे, महाराष्ट्र इंडस्ट्री ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन सेंटर. हे एक प्रकारचं पोर्टल आहे, तुम्ही सर्च पण मारू शकता मैत्री काय आहे म्हणून. बघा आता याच्यामध्ये काय आहे तर महाराष्ट्र शासनाकडनं कुठल्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट व्हायला पाहिजे उद्योगामध्ये, कुठल्या प्रकारचा व्यापार व्हायला पाहिजे, कुठल्या प्रकारचे लायसन्स असतात, सुविधा कोणत्या कोणत्या आहेत, प्रत्येक अधिकाऱ्यानं आपापलं काम काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या मैत्री पोर्टलला सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं जर एखाद्या कुठल्या व्यक्तीसाठी जर उद्योग स्थापन करायचा असेल, उद्योग निर्माण करायचा असेल तर तो याची परमिशन घेऊ शकतो. आणि याचा काही कंट्रोल लक्षात ठेवायचं तुमच्यावर सुद्धा असणार आहे. म्हणजेच तुमच्या जिल्ह्यामध्ये ज्या शासनाच्या जो आपला उद्योग विभाग आहे ना त्याच्या कुठल्या योजना जर तुमच्या जिल्ह्यामध्ये लागू करायच्या असतील तर उद्योग निरीक्षकाचं काम मोठं असणार आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एका जिल्ह्याला एक उद्योग निरीक्षक नसतो, शक्यतो 2 ते 3 असतात. जिल्हा मोठा असेल जास्त पण असतील, पण जवळपास 2 ते 3 जे उद्योग निरीक्षक आहेत त्यांना एकत्रित जाऊन वेगवेगळ्या डिपार्टमेंटला काम करावं लागतं. उद्योग भवनच आहे पण एखाद्या मैत्रीला काम करेल, एखाद्या जिल्ह्याच्या शासनाच्या योजनेसाठी काम करेल, एखाद्या लघु आणि जे मध्यम उद्योग आहेत त्यांच्या परवान्यासाठी काम करेल. असे 2-3 उद्योग निरीक्षक एका जिल्ह्यासाठी, लक्षात ठेवायचं. त्यामुळे महत्वाचं आहे की या प्रकारची कामं करावी लागतात. त्याचबरोबर कामगार विभाग, खनकर्म विभाग आणि उद्योग विभाग जे आहेत यांच्या बरोबर साधर्म्य साधावं लागतं. म्हणजे असं नाहीये की मी फक्त उद्योग विभागातला आहे मला एवढंच काम आहे, अजिबात नाही. तुम्हाला काही ठिकाणी बदली सुद्धा होऊ शकते वेगळ्या विभागामध्ये, पण ज्या ठिकाणी तांत्रिक बाबी अशा ठिकाणी. त्याचबरोबर लक्षात ठेवायचं जे उद्योगासंदर्भात जे वेगवेगळे कायदे आहेत, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि केंद्रामध्ये सुद्धा भयानक मोठे मोठे कायदे आहेत. इंडस्ट्रीयल जे आपण म्हणतो ना इंडस्ट्रीसाठी, तर त्या इंडस्ट्रीसाठी जे कायदे आहेत त्याचं व्यवस्थित तुम्हाला
बघायचं की अहवाल तुम्हाला द्यायचा आहे, त्याचं परिचालन करायचं आहे, तुम्हाला त्याचं व्यवस्थित छाननी करायची आहे. म्हणजेच काय, तुम्हाला कायद्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ट्रेनिंगला शिकवल्या जातील. लक्षात ठेवायचं खूप जास्त महत्वाचं आहे. कारण का, कार्य अधिकार माहिती असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. मग फक्त एवढंच माहिती असावं का की परीक्षा कशी घेतली जाते. पण आपण या ठिकाणी सविस्तर काही गोष्टी बघितलेल्या आहेत. आलं का लक्षात? लक्षात ठेवायचं. त्यानंतर आता परीक्षा योजना काय आहे, तर आयोगानं जी आता जाहिरात काढली त्यात सांगितल्याप्रमाणे लक्षात ठेवायचं. सगळ्यांना माहित आहे काय, तर संयुक्त काय असणार आहे, पूर्व परीक्षा असणार आहे. आता यासाठी अनेक संवर्ग आहेत. म्हणजे काय, एकच पूर्व परीक्षा असेल पण त्यामध्ये अनेक संवर्ग आहेत. म्हणजे बघा, उद्योग निरीक्षक पासून सगळेच, या सगळ्यांनाच एकच परीक्षा होणार. संयुक्त नावच आहे ना, संयुक्त कंबाईन. एकच परीक्षा झाली, त्यांना एकच मुख्य परीक्षा होणार, फक्त व्यय सोडून. ठीक आहे. मग आता आपण सध्या एवढंच बोलूया की उद्योग निरीक्षकाला काय टप्पे आहेत. पूर्व परीक्षा असेल, ओके, 100 गुणांची पूर्व परीक्षा असेल आणि 400 गुणांची मुख्य परीक्षा असेल. लक्षात ठेवायचं. पण आता आयोगानं सांगितल्याप्रमाणे हेच बघा, हे काय दिलेलं आहे की सदर संयुक्त पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित घेतली जाणार आहे. म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट. आपण त्यासाठी ऑफलाईनच करायचा प्रयत्न करत आहोत. पण आता आयोगाने जाहिरातमध्ये सांगितल्याप्रमाणे मी सांगतोय, इथे वाद करत बसायचं नाही की ऑफलाईनच होणार, ऑफलाईन होणार, होईल त्यावेळी बघूया. पण आता मात्र लक्षात ठेवायचं, आयोगाने सांगितल्याप्रमाणे हे सगळं ऑनलाईन होणार आहे. झालं ऑफलाईन, सगळ्यांना चांगलं आहे, दिवाळीचं आहे आपली. लक्षात ठेवायचं. ओके. आता पूर्व परीक्षा पाहायला गेलं तर पूर्व परीक्षेमध्ये जे आपण संयुक्त मगाशी म्हटलं, उच्चार केला, त्याच्यामध्ये काय टप्पे आहेत बघा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवा, एकच पेपर असतो जो 100 प्रश्नांचा असतो, ज्याला 100 गुण असतात आणि एकच तास असतो, म्हणजे 60 मिनिटं. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. जो आता म्हणजे 100 लक्षात ठेवा, एक प्रश्न 1 मार्काला आहे. निगेटिव्ह मार्किंग किती असते, 1/4 निगेटिव्ह मार्किंग असते. म्हणजे जर तुमचं उत्तर चुकलं, तुमचे 0.25 मार्क गुण वजा झाले होणार. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता पूर्व परीक्षेमध्ये आयोगाने काय सांगितलेलं आहे, तर त्यांनी 8 विषय दिलेले आहेत. इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र असेल, तुमचा अर्थशास्त्र असेल, चालू घडामोडी असेल, विज्ञान असेल. आपण सविस्तर सगळा सिलेबस आपल्या पूर्व परीक्षा विश्लेषण मध्ये केलेला आहे बघा. संपूर्ण विश्लेषण अभ्यासक्रम कसा असतो, आपण गट कसाठी एक वेगळा व्हिडिओ घेतलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. त्यात मी सविस्तर सगळं सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता जी मुख्य परीक्षा होणार आहे त्याला पण लक्षात ठेवायचं. मुख्य परीक्षेमध्ये पेपर 1 असतो आणि पेपर पुन्हा म्हणजे 2 पेपर असतात. पहिल्या पेपरमध्ये मराठी असेल आणि इंग्रजी. बघा, पेपर एकच आहे पण 2 घटक त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे पहिले 50 प्रश्न मराठीचे, पुढचे 50 प्रश्न इंग्रजीचे. पण मार्क पाहायला गेलं तर मराठीला 100 मार्क आणि इंग्रजीला 100 मार्क, असे हे 200 गुण झाले. वेळ किती आहे, आयोगाला आवडता घटक, आयोग 1 तास देणार. ठीक आहे. दुसरा पेपर, पहिला पेपर झाला, थोडासा गॅप असतो, एका दिवशीच 2 पेपर होतात. लक्षात ठेवा, मुख्य परीक्षेचे पहिला पेपर झाला, थोडासा गॅप आला. दुसऱ्या पेपरला सुद्धा तुम्हाला जनरल सायन्स किंवा जनरल स्टडीजचा विषय असतो. म्हणजेच काय, याच्यामध्ये इतिहास, भूगोल असे सगळे विषय आले, पुन्हा काही कायदे आले, विज्ञान तंत्रज्ञान पण आलं, हे थोडं ऍड होऊन जाणार आणि थोडासा अंकगणितचा भाग थोडासा ऍड होऊन जातो. पण आयोगाने सांगितल्याप्रमाणे याला म्हणायचं जनरल ॲबिलिटी टेस्ट, सामान्य अध्ययन चाचणी. 100 प्रश्न आहेत आणि पुन्हा 200 गुण आहेत आणि पुन्हा सुद्धा याला 1 तास आहे. म्हणजेच 400 गुणांची परीक्षा झाली. इकडे मात्र 50-50 आणि 100, 200 प्रश्न आले. 200 प्रश्नाला 400 गुण म्हणजे 1 प्रश्नाला 2 गुण झाले. निगेटिव्ह मार्किंग किती असणार आहे, 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. लक्षात ठेवायचं. पूर्वला आणि मुख्यला आयोगाने सांगितल्याप्रमाणे 1/4 या प्रकारे निगेटिव्ह मार्किंग असेल. क्लिअर, बरोबर. ज्यांना अजूनही काही डाऊट असेल सर तुम्ही पूर्व परीक्षा सिलेबस थोडा डिटेलमध्ये सांगा, तर त्यासाठी आपण आपलं सविस्तर लेक्चर घेतलेलं आहे, जे आपल्या एमपीएससी फॅक्टरीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मला असेल. जाऊन एकदा स्क्रोल करून पाहू शकता. आपण सविस्तर गट कचा संपूर्ण सिलेबस विश्लेषण केलेलं आहे. इतिहासामध्ये काय घटक आहेत, भूगोलामध्ये काय असतात, अर्थशास्त्रामध्ये काय, आपण सविस्तर केलेला आहे, तो व्हिडिओ पाहू शकता. म्हणजे लक्षात ठेवायचं, आपण कुठल्याही एका पदाबद्दल म्हणजे जेव्हा आपण अप्लाय करतो तेव्हा त्या पदाची तुम्हाला सविस्तर माहिती असणे गरजेचं आहे. आणि बऱ्याच वेळा काय होतं, आपण गडबडीमध्ये फॉर्म भरून टाकतो, नंतर कळतं यार हे खूप जास्त दूर आहे, दुर्गम भागामध्ये आहे, आता मी काय करू, मला अप्लाय करता येईल का. तर अशा कोणत्या प्रकारच्या गोष्टीची चर्चा नको. सध्या काय आहे, फॉर्म भरून घ्या. फॉर्म भरून घेतला नसेल तर काही अजून तुमच्या अडचणी असतील, मला तिथे टाकू शकता. आता ज्यांचा उद्योग निरीक्षक, ज्यांना फॉर्म भरायला अडचणी येत आहेत, तुमचे वैयक्तिक मला प्रश्न टाका. कारण मी सांगितल्याप्रमाणे फार्मसी, कॉमर्स वाले कुठले विद्यार्थी अप्लाय करू शकत नाहीत. इंजिनिअरिंग काही वगळता, आणि ज्यांच्याकडे बीएससी डिग्री आहे त्यात पण काहीच त्यांनी डिग्री काय त्याला आपण काय म्हणतो त्याला विभाग दिले म्हणजे स्ट्रीम्स दिलेले आहेत.
प्रत्येक वेळी बीएससी वाला विद्यार्थी अप्लाय नाही करू शकत. त्याच्यामध्ये बीएससी मध्ये पण काही त्यांनी टाईप दिलेले आहेत. ज्याला एलिजिबल असेल, येत असेल, त्यांना फॉर्म कंटिन्यू करा. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्हाला आमच्या सोबत अभ्यास करायचा असेल तर त्या संदर्भात आपण ही आपली एकलव्य दर्जेदार यशस्वी जे मार्गदर्शक आहेत त्यांची तुम्हाला एक प्रकारची चांगली मदत होऊन जाईल अशी आपण बॅच लॉन्च केलेली आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे मोठ्या दर्जेदार बॅच मध्ये चालू आहे. कमीत कमी फीज मध्ये आपण सगळं घेतोय. आणि फक्त पूर्व परीक्षा नाही. अजूनही विद्यार्थ्याच्या मनामध्ये असा प्रश्न आहे, सर फक्त पूर्वच आहे का? अजिबात नाही. पूर्व आणि मुख्य हे दोन्ही गोष्टी आपण सध्या या ऑफरमध्ये देत आहोत. सध्या रेकॉर्डेड लेक्चर चालू आहेत. रेकॉर्डेड बॅच पाहू शकता. लाईव्ह त्याच्यामध्ये काही लेक्चर मी ऍड करतोय. तुम्हाला कोणत्या प्रकारचा डाऊट असेल या नंबरला संपर्क साधा. पण आपली वेळ दवडू नका. आता बरेचसे विद्यार्थी ऑनलाईन होणार, आम्ही आंदोलन करणार, सगळ्या गोष्टी चालू आहेत. आम्ही सुद्धा पाठपुरावा करतोय, सगळ्या गोष्टी चालू आहेत. ऑफलाईन झालं सगळ्यांनाच चांगलं आहे. पण ऑनलाईन वर्सेस ऑफलाईनच्या ह्याच्यामध्ये अडकू नका. त्याच्यामध्ये काय भांडण दंगा करायचं नाहीये. आपण विस्तर मार्गाने आंदोलन करायला लागलो ऑफलाईनसाठी. सगळ्या गोष्टी चांगल्या व्हायला लागलेल्या आहेत. पण सगळं सोडून अभ्यास सोडून सगळं करत बसायचं नाही. बरोबर ना? आपण 2-3 तास 4 तास 5 तास अभ्यास करू शकतो. अभ्यासाला वेळ द्या. बघता बघता दिवस जाईल. आता जुलै महिना आहे. जुलै महिना संपत आला. पुढचे 15 दिवसांना जुलै महिना संपला. ऑगस्ट झाला. सप्टेंबरला परीक्षा होईल. त्यामुळे ऑफलाईन होणार. आपण त्याच्यावर ठाम आहोत. काय पण होऊ देत. पण तुमचा अभ्यास सायमल्टेनियसली चालू ठेवा. आणि तुम्हाला कोणते डाऊट असतील तर तुम्ही कमेंटला टाकू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. आणि एमपीएससीच्या अजून कोणते तुम्हाला अपडेट हवे असतील तुम्ही कमेंटला टाकत चला. जे विद्यार्थी नवीन घर बसल्या अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी एमपीएससी फॅक्टरीचा आपला प्लॅटफॉर्म एकदम बेस्ट आहे आणि एकदम उत्कृष्ट आहे. त्यांना सजेशन करत चला. नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबत चला, जेणेकरून तुम्हाला अपडेट्स पटकन तुम्हाला कळतील. अजिबात मिस होणार नाहीत. मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. अभ्यास चांगला करा. जय हिंद.